आपण स्वयंपाक करताना कोणाचीही ध्यान करून, आता इथून पुढे, आता गेलेले दिवस येत नाहीत माझ्या, इथून पुढे स्वयंपाक करताना कोणाचीच निंदा करायची नाही. स्वयंपाक करताना देवादत्ता म्हणा, जे तुम्हाला सोपं वाटते त्या देवाचं नाव घ्या, पण घ्या. कारण देवादत्ता म्हणलेलं, देवाचं नामस्मरण केलेलं हेच आपल्यासोबत येणार आहे. आपल्यासोबत गाडी बंगला सगळं एका दिवशी, सगळं लेकरं बाळं नातू पत्तू सगळ्याला सोडून जायचं आपल्याला. आपल्यासोबत फक्त देवाचं नामस्मरण केलेले हे दोन गोष्टीच आपल्यासोबत येणार. म्हणून सर्वांना पुन्हा एकदा विनंती आहे, सर्वांनी इथून पुढे आता हे आजचा दिवस येईना उद्या परतून, आता आजच्या दिवसात देवादत्ता म्हणलं संध्याकाळी फुगा फुटला की निघाली, फुगा फुटला की चल म्हणलं की जायचंच का माणसाचं पुण्य किती शास्त्रामध्ये लिहून मी मनानं सांगा ना, सुईच्या टोका एवढं माणसाचं पुण्य आहे आणि माळा एवढं पाप आहे. जमा किती करावं. हा, आईच्या उदरात होतं तेव्हा देवाला वचन दिलं होतं, बाहेर आल्यावर तो नामस्मरण मरोस्तूर करीत म्हणून. मात्र बाहेर आले की आपण विसरून चाललो देवाला. त्याच्यामुळं होईल तेवढं नामस्मरण करीत जा. सगळं आपल्याला सगळ्याला, मला सुद्धा सगळं सोडून जायचं आहे, सगळ्याला एका दिवशी सगळं सोडून जायचं. त्याच्यामुळे फक्त देवाचं नामस्मरण केल्यावर नामस्मरण आपल्या सोबत येणार आहे. म्हणून सुंदर अशी एक धुमाळी सादर करीत आहे. दोन दिवसाचा मुकाम आपला आहे काय ध्यानात, 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 हो आहे काय ध्यानात. आता तरी म्हणा की देवदत्त, आहे काय ध्यानात. आता तरी म्हणा की देवदत्त, हो आहे काय ध्यानात, आहे काय ध्यानात, हो दोन दिवसाचा मुकाम आपला आहे काय ध्यानात, दोन दिवसाचा मुकाम आपला आहे काय ध्यानात, आहे काय ध्यानात. आता तरी म्हणा की देवदत्त, आहे काय ध्यानात. आता तरी म्हणा की देवदत्त. सद्गुरुनाथ महाराज